मी रिक्षाने चालले होते. पाऊस होता आमच्याकडे खूप, त्याच्यामुळे आज काही टू व्हीलरवर गेलो नाही आम्ही. मी रिक्षाने चालले होते अनाथ आश्रमामध्ये. आणि रिक्षाने जात असताना वयस्कर काका होते. अगदी त्यांचं वय मी म्हणते ना की 65 ओलांडलेली असेल त्यांनी. आणि ते मी गाडीत रिक्षात बसल्यानंतर थोडी पुढे गेल्यावर मला म्हटलेत, ताई मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बरं का. मग मी आपली त्यांची थोडीशी म्हटलं, कुठे बघितले काका? मला आठवत नाही म्हटले, पण तुम्ही रिक्षात बसल्यावर ज्या वेळेला मला OTP सांगितला ना, त्यावेळेला तुमचा आवाज मला ऐकल्यासारखा वाटतोय. म्हटलं कोणासारखा? म्हटलं एक ताई येतो, त्यांची यूट्यूबला व्हिडिओ असतात, त्यांच्यासारखा तुमचा आवाज असतो. म्हटलं अच्छा असेल काका. आणि नंतर मग मी ते लाडू न्यायचे होते ना त्या मुलांना, म्हणजे जेवण आई तिकडनं आणणार होती आणि मी तिला म्हटलं होतं स्वीट होममधनं मी लाडू घेऊन येते येताना. म्हणून आम्ही तिथं थांबलो. आणि कोणाचा तरी फोन आला. ते प्राचीजवळ माझे फोन होते, माझ्या पुरीजवळ. आणि तिकडनं ते व्यक्ती विचारत होते हॅलो, आणि हा कुणाचा नंबर आहे. तर माझी लेक सांगत होती तुम्ही कोण बोलता. तर त्यांनी नाव सांगितलं. मग तिने सांगितलं की हा संगीताताई वानखेडेंचा नंबर आहे, तुम्हाला कोणाला लावायचं. त्यावेळेला ते काका म्हटले मी तेच तर म्हटलं, तुझी मम्मी संगीता वानखेडेच ना, मला का बरं खोटं बोलली. मग ती हसली, म्हणली नाही काका असं काही नाही, आपली अशीच तिने मस्करी केली. आणि मग ते काका मला, माझ्या घरापासून 25 किलोमीटर तो अनाथ आश्रम होता, 25 किलोमीटर पर्यंत काका गप्पा मारत होते मला. आणि सांगत होते की ताई एकेकाळी मला सुद्धा तुझा राग येत होता, परंतु आज मला कळतंय मी सुद्धा मराठा आहे. आज मला कळतंय तुझी भूमिका मांडत होती ती अगदी 100% नाही, 101% नाही तर 1001% खरी होती. कारण तू बोललेली एकन एक शब्द खरा ठरला ताई. तू बोललेली एकन एक शब्द खरा ठरला. ज्या वेळेला जरांगे हितनं गेला ना म्हटले मुंबईला, अहो मी रिक्षा घेऊन गेलो म्हटले तिथपर्यंत ताई. माझ्या गल्लीतली सगळी पोरं कोण असतील माझ्या रिक्षामध्ये जेवढी बसतील ना, तेवढी तिथं नेऊन मी फ्रीमध्ये सोडली. परंतु आज तीच माणसं म्हणतायत बघा, आज तीच माणसं म्हणतायत की आपण फार मोठी चुकी केली. तीच लोक बोलतायत आपण खूप चुकी केली याला सपोर्ट करून, याने मातीत घातलंय मराठा आरक्षण पण. आणि मला ते बाबा सद्गुरू वामनराव पै यांचे ते म्हणजे नाही का त्यांचं करतात ते सद्गुरू वामनराव पै त्यांचे विचार ते समाजामध्ये त्यांच्या वाणीतनं किंवा त्यांच्या माध्यमातनं जेवढं होईल त्यांचे विचार ते समाजामध्ये पेरण्याचं काम करतायत सद्गुरू वामनराव पै यांचे. तर ते मला बोललेत की ताई मीही अध्यात्मामधला आहे. आणि फार वाईट वाटलं की अरे आपण कुणाला, ज्या छत्रपतींनी हिंदू जगावा, हिंदू वाचावा, आपल्या आया बहिणींच्या आबरू वेशीवर टांगू नये, त्याच्यासाठी आपल्या छत्रपतींच्या घराण्याने अगदी त्यांच्या अवघ्या 3 पिढ्या घालवल्या. आज त्याच हिंदुत्वाला हा मातीत मिळायला चाललाय. कुणाचं हे वक्तव्य? 65 वर्षाच्या काकांचं, जे रिक्षा चालवत आहेत. बरं तो किस्सा जाऊ दे. अगदी तिथं जाईपर्यंत काका मला सांगा, अगदी बरोबर बोलता तुम्ही, आम्ही न चुकतो तुमचं बघतो, अगदी माझी मिसेस सुद्धा बघती. आणि म्हणजे खूप छान आम्ही बोलत गेलो. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतोय, तुमच्या व्हिडिओतनं सुद्धा बऱ्याच गोष्टी निदर्शनात आल्या. आणि त्यावेळेला आम्ही, ज्या वेळेला तुमची पहिली मुलाखत झाली त्यावेळेला मला पण खूप राग आला होता की ही का करते ही पोरगी अशी, काय पडलं हिला, का बरी समाजाचं वाटोळं करायला निघली. परंतु ज्या वेळेला सगळं काही तुम्ही बोललेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्यात ना ताई, पंकजाताई मुंडे पडल्यात. ते काका कुठले? कोल्हापूरचे काका म्हणतात पंकजाताई मुंडे पडलात ना, त्यावेळेला फार मनाला लागलं. काका कुठले? कोल्हापूरचे, परंतु पंकजाताई बीडमध्ये पडल्यात ना, काकांना लागलंय ते मनाला. म्हणजे ही लोक जाणकार लोक आहेत, उगाच त्यांची केस पांढरे नाही झालेत. आणि शाबासकी दिली मला उतरल्यावर, असंच कार्य करत राहा, घाबरू नको, डगमगू नको. मी माझ्या नातवांना, माझ्या नातींना, माझ्या लेकींना तुझ्या व्हिडिओ क्लिप पाठवत असतो की अशा निडर बना, घाबरू नका, समाजाला अधिकार दिलेत आपल्याला संविधानाने. हे काका मला सांगत होते. त्यानंतर येतानाही मी कॅबमध्ये आले तर तो दादा लातूरचा निघाला. त्यानेही तसंच केलं की ताई मी तुम्हाला ओळखलं, मी तुमचे व्हिडिओ बघतो. अगदी त्याने तर बायकोला व्हिडिओ कॉलवर मला दाखवलं, त्याच्या बहिणींना, बायकोंना, की ताई माझ्या घरच्यांना तो मी दाखवू का, की तुम्ही, हो म्हटलं दाखवा दाखवा, अगदी काही हरकत नाही. सगळ्यांना तो दाखवत होता की संगीताताई वानखेडे माझ्या गाडीमध्ये आहे, ज्यांचे व्हिडिओ आपण बघतोय. मला या गोष्टीचा फार आनंद झाला होता. किती लोक बोलत होते की ज्यांचे व्हिडिओ आपण दररोज बघतोय ना, त्या ताई माझ्या गाडीमध्ये आहे. त्यांची आई अगदी वयस्कर आहेत, त्या आई सुद्धा मला
मी त्यांना अशी लाईव्ह बोलत होते आणि त्या मला आशा करत होत्या. असं मी त्यांना व्हिडिओ कॉलवर त्यांनी लावला होता, मी बोलत होते. आणि त्या ज्या आई होत्या त्यांच्या, त्या व्हिडिओ कॉलवर मला अशा बोलत होत्या, बाई ग तुला कुणाची नजर न लागू, दृष्ट न लागू, खूप चांगलं काम करते तू आणि करत राहा, आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. ही माझ्या कामाची पावती आहे. ही ज्या वेळेला समाजातनं, अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांकडनं मला ही कमेंट मिळते ना, त्यावेळेला ही मला कुठल्याही पारितोषिक असतं ना, ट्रॉफी असती ना, त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. त्यामुळे तुम्ही लोक आहे ना, तुम्ही 90 देऊन सोडलेले लोक आहेत माझ्या चॅनलवर, मला काही फरक पडत नाही काही. आणि मी तुम्हाला छान आज उदाहरण सांगते हा त्याचं. काय असतं माहिती आहे का, जंगलामध्ये बेडकं असतात आणि बाकीचे प्राणी पण असतात. मग जंगलातले बेडकं जे असतात ना, ते फार मोठमोठ्याने ओरडत असतात आणि म्हणून बाकीच्या प्राण्यांना त्याचा त्रास होतो. मग बाकीच्या सगळ्या प्राण्यांनी ठरवलं की जंगलातल्या बेडकांना बाहेर हुसकून द्यायचं, त्यांना काय आपल्याला जंगलात राहू द्यायचं नाही. मग प्राणी आलेत तिथं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळं आमची झोप होत नाही, आम्हाला त्रास होतोय, तुम्ही जंगलातनं बाहेर जा. बेडकं म्हटले असं कसं बरं, आम्ही पण राहणार. मग काय करायचं त्याच्यावर, म्हणून मग जंगलाच्या राजाने त्यांना एक टास्क दिलाय की तुम्हाला लोकांना जर जंगलात राहायचं असेल तर तुम्हाला ही 100 फूट उंच जे भिंत आहे याच्यावर चढावं लागेल. आता बेडकांचं काम काय हो, डबक्यात राहायचं. ते 100 फूट उंच भिंत चढूच शकत नाही. त्यातल्या एका बेडकाने सांगितलं हो चालेल, आम्हाला तुमची जे काय शर्त आहे ती मंजूर आहे. त्याच्यानंतर ते भिंत चढायला लागलेत. बाकीचे बेडकं त्याला ओरडायला लागलेत की अरे तू वेडा आहेस का, आपलं काम बेडकत त्या डबक्यात राहायचं, आपण भिंत नाही चढू शकत, आपण शर्यत हारणार, तू कशाला शर्यत लावली त्यांच्यासोबत, आपण हारणार नाही, आपल्याला ते जंगला बाहेर काढतील. तो म्हटला नाही हारणार आहे. सगळी बेडकं चढायला लागली भिंतीवर. कुणी 1 फूट चढलं, कुणी 2 फूट चढलं, ते बदाबदा पडत होती. परंतु हे बेडूक मात्र अगदी सरा भिंतीवर चढले, अगदी टोकापर्यंत गेलं. आणि जंगलाच्या राजाने म्हणजे सिंहाने ते सुनवून दिलं की आता बेडकं याच्यानंतर जंगलातच राहतील, त्यांना तो अधिकार आहे. सगळ्या बेडकांनी, सगळ्या प्राण्यांनी त्याला विचारलं, त्या बेडकाला, की अरे तू कसं शक्य केलंय, शक्यच नव्हतं. तो म्हटलं काय झालं, मला माहिती आहे माझं ते, मी नाही भिंतीवर चढू शकते, परंतु मी ठरवलं होतं मला चढायचंच काही झालं तरी. आणि मला माहिती होतं की मी चढायला लागलो की तुम्ही लोक जोरजोरात ओरडसाल आणि मला मागं खेचसाल, माझं खच्चीकरण कराल, मला ही जाणीव करून द्याल की अरे तू नाही चढू शकते, नाही चढवू शकते, भिंत नाही चढू शकते. म्हणून मी अगोदरच माझ्या कानामध्ये काय केलं होतं, माझे कान बंद करून ठेवले होते. माझ्या कानामध्ये मी कापूस घालून ठेवला होता. त्यामुळे मला तुम्ही लोक काय बोलताय ऐकायलाच येत नव्हतं आणि मी भिंत सरासरा चढून गेलो. त्याच पद्धती तुम्हाला सांगते, मला कोण तुम्ही काही बोला, मला न फरक पडत नाही. मी माझे कान बंद केलेले आहेत, मी माझं तोंड चालू ठेवलेलं आहे. आणि तुमच्या जरांगेला आहे ना अशीच घोडे लावणार मी, दररोज त्याची पोलखोल करणार आणि योग्य वेळेला मात्र त्याला दणका देणार बरं का, अशी शांत पण नाही बसणार आहे. आणि तुम्ही जे कमेंट करतायत ना, मी तुमच्या कमेंट वाचत नाही, परंतु माझं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असतं दररोज माझं स्क्रीन रेकॉर्डिंग होतं. कारण हे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे की जी लोक कमेंट करतायत ना ताई, त्या एकालाही आम्ही सोडणार नाही. कारण ज्या घटना आत्ता घडतायत ना समाजामध्ये, त्या घटना घडवणारी लोक हीच आहेत नीच, जे इतक्या गलिच्छ कमेंट करतायत ना तुम्हाला. ते शारीरिकरित्या जरी तुमच्यासोबत ते कृत्य करू शकत नसतील ना, तरी ते शाब्दिकरित्या तुमच्यासोबत ते कृत्य करतायत, म्हणून यांना आम्ही सोडणार नाही. हे मला पोलिसांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेले. माझ्याकडं पेन ड्राईव्ह असे भरून खच्च पडलेले आहेत की मला कुठं माझे व्हिडिओ सोडलेत, कुठल्या इंस्टाग्रामला सोडलेत, कोणत्या पेजला सोडले, तुम्ही फेसबुकला काय टाकलं, तुम्ही सगळे डेटे मी जमा. आणि तुम्हाला मजा वाटते या सगळ्या गोष्टींची, नक्की करा, पण तुम्हाला घोडे लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भावी आमदार जे आहेत ना, भुकेलेले प्याशे, म्हणजे असे फार जीव चाललाय त्यांचा राजकारणासाठी, त्या सगळ्यांना यांनी नाही का चांगले कापले, काप मनाचा काप त्यांना, ते त्याच लायकीचे. ज्यांनी धर्मगहाण ठेवला ना सत्तेसाठी,
त्यांना कापायलाच पाहिजे. तू बिंदास काप त्या नालायकांना, भावी आमदारांना काप, चांगला चरा काप. कारण काय तुझ्याकडे ते आलेत ना, तू म्हणतो सत्ताधारी पक्षातले पण लोक आमच्याकडे येत आहेत, कापच त्यांना चांगले, पोतेचे पोते भरून घे त्यांच्याकडनं. लय हुशार माणूस, लय हुशार प्राणी तू बरं का. गावात थांबत नाही हा कुठं पांडुरंग तारकच्या कुठं फार्म हाऊसवर. काय म्हणे ड्रोन फिरतात म्हणे इथं, आणि त्या ड्रोनचा तपासच लागत नाही ते सरकारचे. अरे तुझा राजेश टोपे आहे का? तुझ्या राजेश टोपेने ना सगळीकडे असे सीसीटीव्ही कॅमेरे लावून ठेवलेले तुझ्या तिथं. तुला काय वाटतं आम्हाला खबरी नाही या गोष्टीच्या? अरे पांडुरंग तारकच्या, कारण त्यांना पण भीती तुझी, त्यांना तुझ्यावर पण विश्वास नाहीये, शरद पवाराला पण. त्याने सगळीकडे आहे ना तिथं सीसीटीव्ही कॅमेरे लावून ठेवलेले आहेत. शरद पवार सगळं बघतो तिथं काय चालू आहे. राजेश टोपे सगळं बघतोय, कोण कोण येतंय भेटायला, कुणाकुणाला काय काय. तुला फुल परमिशन आहे, फुल पैसे घे त्यांच्याकडनं, पण सपोर्ट मात्र आम्हालाच करायचा, पलटी मारायची नाही. आणि ते जे आहे ना ड्रोन फ्रेन, हे सगळे तुमचे नाटकं आहेत रे, तुझे आहेत नाटकं हे सगळे. तर ते नाटकं बंद कर. आणि आपलं तुझं नाही का, आता तू काय झालं माहिती का, तुला घरात नकोय, तुला वेद लागले आता तुला. ते तो मी म्हटलं ना मागच्या वेळेस पण तुम्हाला, की याला ते JCB फुलं उधळणं, त्या गाड्या नाही का याच्या मागे ज्या शरद पवाराने दिलेल्या आहेत 4-5 हजार गाड्या घेऊन पोरांना याच्या मागे पळायसाठी, फक्त त्या गाड्या याच्या मागे पळवणं, ह्याला ती सवय लागून गेली आहे. सवय सरकारला बेठीशी धरणं, सरकारला घाण शिव्या देणं मंत्र्यांना, सरकारमधल्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना. तर हे याला सवय लागलेली आहे आणि तो त्याचा वापर करून घेतोय त्याच्या सोयीप्रमाणे. आता बघा ना, आता सरकारने ज्या वेळेला पुढं ढकललं त्यावेळेला याने काय काढलं, म्हणजे सरकार स्वतःच बोललं की आम्ही कर्ज माफी करणार आहोत. लगेच याने मुद्दा उचलला आणि काय म्हणतो, मी उचललेला आहे म्हणतो मुद्दा. अरे ते बाईट मी सुद्धा माझ्या लाईव्ह मध्ये लय वेळा म्हणते की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. म्हणजे मी मुद्दा उचलला नाहीये, तर काय केलं मी, हे सुचवलं, हे माझं मत आहे, ह्या माझ्या भावना आहेत ज्या मी मांडल्यात. हा म्हणतो हा मी मुद्दा उचललाय तू. अरे शेंबड्या, तू मुद्दा उचलला होय रे तू. म्हणजे काय ते करायला गेलेत का लगेच हा मुद्दा उचलतोय, काय ते बोलायला लगेच अरे देवा, कठीण आहे कठीण आहे कठीण आहे. सो फार 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 त्याने चुकीचं करणं लावलंय समाजामध्ये. परंतु समाजाचे डोळे उघडलेत आणि त्याचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला आज, शपथ सांगते मी तुम्हाला. घोडे गाढव डुक्कर सगळे लागणार आहेत आणि मग तुम्हाला कळेल गृह खातं काय आहे ते, तुम्हाला कळेल पोलीस काय आहे ते. स्वारगत नाही. चला मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमची संगीता ताई वानखेडे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.